नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रुपाली विजय सूर्यवंशी होय आम्ही स्मार्ट शेतकरी VS या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते। चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून सपोर्ट करा। आज आपण मोहिते सरांच्याकडून मोहिते सरांची अनेक व्हिडिओ केलेले आहेत आणि ते आपल्याला अशी पूर्णतः खूप छान माहिती देतात। असं होतं की जेवढा आपण त्यांच्याकडून माहिती घेईल तेवढं जास्त माहिती त्यांच्याकडून निघत जाते, पण छोटे छोटे व्हिडिओ तुमच्यासाठी, जसं की मोठा व्हिडिओ तुम्ही नाही बघितला तर छोटे व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा आपण त्यांच्याकडून माहिती घेतोय। तर इथे आज आपण सरांच्याकडून माहिती घेणार आहोत की ऊस तुटून गेल्यानंतर कोश 86-032 वाण आहे मोहिते सरांचा आणि तर ऊस तुटून गेल्यानंतर खोडवा नियोजन जी आहे तर ते करते वेळी कोंब कसे म्हणजे जास्त फुटवे कसे घेता येतील आणि तेही जोमदार फुटवे कसे घेता येतील त्या संदर्भात मार्गदर्शन घेणार आहोत। सर नमस्कार। नमस्ते सर, तुमचं नाव? देवदास काकासो मोहिते, राहणार हिंगणघाट, तालुका खानापूर, जिल्हा सांगली। तर सर जसं म्हटलं की तुम्ही ही वाण तुमचा आहे कोश 86-032, तर तुम्ही ऊस तुटून गेल्यानंतर फुटवे जास्त कशा पद्धतीने घेऊ शकतो? काय केलं पाहिजे फुटवे जास्त घेण्यासाठी आणि ते पण जोमदार असे? फुटवे जास्त घेण्यासाठी म्हणजे जास्त असं काय वेगळे हे नाही, फक्त आता काय ऊस तुटून गेल्यानंतर जेव्हा आपण बगला मारतो त्यावेळी त्याला आपण NPK म्हणा 10-26-26 हे 2 पोती, अमोनिया 1 पोतं, 1 युरिया 20 किलो, हे गंधक, मॅग्नेशियम सल्फेट 20 किलो, सेंद्रिय 2-3, 10 किलो ह्युमिक ऍसिड, असं बगला मारताना आपण त्याला माती ऍड केलं पाहिजे। आणि दुसरे परत ड्रिप द्वारा आपण जे नियोजन करतोय त्याला आठवड्यात आपण 5 किलो अमोनियम सल्फेट, 5 किलो युरिया, 1 किलो मॅग्नेशियम सल्फेट, 1 किलो फॉस्फरिक सल्फेट ड्रिप वाटे आठवड्यातनं एकरी आठवड्यातनं आपण 2दा ह्याला मी सोडतोय। म्हणजे असं नियोजन केलेलं आहे। असं काही वेगळी महागडी खतं किंवा काय याला आपण अजिबात हे केलेलं आहे। आणि नंतर 20 दिवसाच्या फरकानं याला आपण स्प्रे देतोय। प्रत्येक दिवसा याला आपण 6 स्प्रे देणार आहे। संजीविकेचे म्हणा GA6BA कीटकनाशक, एक बुरशीनाशक, 19-19 NPK, असंच एक 20 दिवसाच्या फरकानं आपण याला स्प्रे दिलाय। म्हणजे 40 दिवस झाले की दुसरा स्प्रे दिलाय। म्हणजे असं काही जास्त आपल्याला हे काय प्लेन खत आहे, सरळ खत आहे, म्हणजे हे सगळी खतं दिल्यानंतर आपले फुटवे आणि 100% येतात, जास्त निघणार आहेत। आणि तुम्ही आता बघू शकता। तर सर कोंब मोजूये का आपण? फुटवे मोजूये का किती आहेत ते कोणच्यात आहे का? बघा बरं, आता हे बघा फुटवे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 हे 14 15 आणि तिथे इथेही खाली 2 लहान राहिले बघा, 16 17 असं फुटवे आहेत। म्हणजे एव्हरेज आपल्याला एक 15च्या आसपास फुटवे आता सध्या भेटलेत 50 दिवसाच्या प्लॉट मध्येच। म्हणजे सर जसं तुम्ही कॅल्क्युलेशन करून सांगता की आपल्या एकरी आपला ऊस असेल तर एवढे ऊस असतील तर किती वजन होऊ शकते किंवा काय होऊ शकते, टार्गेट अगदी तुम्ही तोंडी सगळं सांगितलेलं आहे पहिल्या व्हिडिओ मध्ये सांगितलेलं। आता मला 15 फुटवे येते तर आता 43,560 स्क्वेअर फूट। आता याला रोप लागली मला 4,200 किंवा आता पहिले 8 साली लावताना, आता हा खोडवा प्लॉट आहे तर आता 15 फुटव्यानं जरा की 60 ते 65 हजार आपल्याला ऊसाची संख्या आता भेटलेली आहे। आता याच्यानंतर आपल्याला काय फुटवे नाही निघले तर हाच फुटवे जोरदार हे जी जोपासना केली तरी आपल्याला हा सहज 2 किलोचा ऊस होऊ शकतो। 2 किलोचा झाला तरी आपल्याला 40,000 ऊस याच्यात जगणार। 15 पैकी आपल्याला 5 इतर कारणानं मरणार, मोठी भर करताना किंवा काय जास्त गर्दी होऊन। 10 ऊस त्याला जगले तर 2 किलोचा ऊस झाला तर 40,000 ऊस एकरी जगले तर 40 गुणिले 2 80 टन इझी खोडवा, म्हणजे जास्त न खर्च करता काही सुद्धा 80 टनच्या वरच आपण जाऊ शकतोय। सर म्हणजे खोडवा व्यवस्थापन करताना तुम्ही त्यात संख्या नियोजन नाही करत आहे? हा नाही, संख्या नियोजन काय होतंय ह्याच्यात करता येत नाही, म्हणजे खोडव्यात लागणीत हे करता येते, जरा ते खर्चिक काम आहे खोडव्याला। आणि दुसरं विषय काय होतंय, याला भर आता आपण कुट्टी करतोय त्यामुळं जरा भर लगेच लावू शकत नाही प्लॉटला, माती आपण लावू शकत नाही। जरा कुट्टी 1-1.5 महिन्यात 2 महिन्यात कुजले हे झाले तर नंतर आपण लगेच भर याला लावतोय। त्या ज्या प्लॉटला कुट्टी केलेली आहे तिथं शक्यतो भर जरा लवकर लावायची, म्हणजे फुटव्याचं नियोजन होऊ शकतं। म्हणजे कमीत कमी म्हणजे आता पाचट तुमच्यात सरी जास्त असल्यामुळे तुम्ही म्हणताय भर लावू शकत नाहीये का? हा मग तुम्ही पाचट कुजवण्यासाठी तुम्ही डिकम्पोज वगैरे असं काही देत नाही का सर? आता मी 2017 पासून तुम्हाला पाचट कुट्टी करतोय, एकदा मी प्लॉट पेटवलेला नाही, पण आजपर्यंत मी याच्यावर सिंगल सुपर फॉस्फेट किंवा युरिया
या 5 ट्यूब मी कधीच विस्कटलेलं नाही आणि कुठली खतं मी आजपर्यंत अशी उघड्यावर कधी फेकून दिली नाही. एक तर खतं माती आड केली पाहिजेत आणि किंवा ड्रिपद्वारे केली पाहिजेत. जर तुम्ही उघड्यावर खतं फेकून दिली तर त्याची कार्यक्षमता 80% कमी होणार. मग सर ही 8 साली ऊस होता तुमचा म्हटल्यानंतर आता सरीत पाचट पण मोठ्या प्रमाणात दिसते, जास्त दिसते पाचट. मग एक सरासरी किती दिवस ह्याला जातील तुमची पाचट कुजायला? आता सध्या 50 दिवस झालेत. तरी तुम्हाला सांगू 120 दिवसापर्यंत आपण जेव्हा मोठी भर याला करणार आहे आपण 100 ते 120 दिवस आहे तेव्हा तुम्हाला ह्या प्लॉट मध्ये पाचटच दिसणार नाही मोठी भर केल्यानंतर. होय का? हा. तर सर तुम्ही खूप छान माहिती देताय आणि आम्ही मनापासून तुमच्या धन्यवाद मानतो सर की तुम्ही एवढी छान माहिती देताय आणि इतर शेतकऱ्यांना पण तुमच्याकडून चांगलं मार्गदर्शन मिळतंय. त्यामुळं असं होतंय की आम्हाला जेवढी माहिती मिळेल तेवढं आम्हाला कमीच वाटतंय की प्रत्येक पॉईंट टू पॉईंट अगदी असं वाटतंय की किरकोळ गोष्टी सुद्धा तुमच्याकडून ते माहिती घेण्यासारखं आहे. तर तुम्हाला मोहिते सरांची माहिती कशी वाटते, व्हिडिओ कसे वाटतात हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि काही प्रश्न विचारायचे असतील मोहिते सरांना तर ते सुद्धा तुम्ही आम्हाला कळवा. आम्ही नक्कीच ते प्रश्न मोहिते सरांना विचारू. धन्यवाद.